पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल पहा, इथं मात्र हिटिंग पॉवर पहिल्याच बॉलवरती दाखवली आहे आणि फायसे डाऊन दी ग्राउंड एक चांगल्या प्रकारचा ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, शिवरायांची तळपती तलवार, पहिल्याच बॉलवरती एक धारदार चौकार 4 रन. या पंढरपुराची शान देवा तुझ देऊळ. आणि सुंदर चौकार पहिल्या चेंडू गोळी आनंद गोलीच्या वेगाने चेंडू गोचित सीमा पार. आनंद गोलीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार सीमारेचे पार. अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला होता. पहिलाच यावेळी अमोल महाराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले होते आणि पहिल्याच चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता साबळे सर, परंतु सुंदर वापसी म्हणावी लागेल अमोल महाराज यांच्याकडनं. आपण खऱ्या अर्थानं आज पाहणार आहोत स्पर्धेचा चौथा दिवस. मी कौतुक करेल की क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की कुठलाही जात धर्म पंथ याकडे पाहिलं जात नाही, परंतु मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही एका बाजूला पहा, खूप ताकदवान संघ आहे मनाली ब्रदर्स नागपूर, आणि दुसऱ्या बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी अर्थात क्रिकेट क्लब आळंदी देवाची, जिथं ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला एक चांगल्या प्रकारे ज्ञानाची जी आधारज्योत जी पूर्णपणे त्या ठिकाणी रोवली गेली, तो संघ इथं मात्र या संपूर्ण नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये, ही माती महाराष्ट्राची म्हटलं तर साधू आणि संतांची माती, इथं शूरवीरांचे रक्त सांडलं आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाली. आणि त्याच प्रकारे आज खूप मोठा अभिमान आहे की इथं आळंदी सारख्या संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. जाणार आहोत आपण मैदानाच्या आत. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि पाहायचे आपल्याला अनमोल महाराज यांचं षटक क्रमांक पहिलं कशा रीतीने मार्गस्थ लागतंय. नक्कीच सर, नवनाथ सर, सुंदर अशी वाक्यरचना आपली की महाराष्ट्राच्या मातीची. यावेळी राहुल निर्मल रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता. पहिला चेंडू खेळतोय या स्पर्धेमध्ये, परंतु निर्धाव खेळून काढतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल अमोल महाराज यांच्याकडनं. पाहिलं की फलंदाज स्विच हिट करण्याचा फटका होता आणि नक्कीच बाहेर टाकलाय चेंडू. निर्धाव चेंडू पहिला खेळून काढतो राहुल निर्मल. तर नक्कीच ओम सर, आपण पाहतोय की इथं 2-4 पावलांचा रणप आहे आणि 30 सर्कल तोडण्याचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षक राजा म्हणजे कदाचित टॉस उडत होता ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची उद्घोषणा केली. या टीमचं मी खास करून आणखीन एक कौतुक सांगेल, टीममध्ये कुठलाही स्टार खेळाडू नाही, सर्व आळंदी आणि पंचक्रोशीतील सर्व खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत तुम्ही विचार करा, षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि धावा फक्त 6 दिल्यात. कमसे कम मनाली ब्रदर्स संघाकडे जर पाहिलं तर धावा आतापर्यंत एक 10-15 यायला पाहिजे होत्या. नक्कीच. आणि या ठिकाणी मात्र टॉप पेच उडतंय, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र सुटतोय. सर, प्रोफेशनल क्रिकेट आणि तुम्ही सराव नाही करत त्यामधला हा फरक आहे. आज आळंदीचा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे, आपल्यासाठी वैभव आहे, कौतुकाची बाब आहे. अंबादास सिरसाट सरांना मी खरंच खूप शुभेच्छा देईल, कौतुक करेल की यासारखे संघ सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळायला दिसत आहेत. धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा बिनगडी बाद. नक्कीच सर, मी आणखीन एक कौतुक करेल की ज्यांच्या खऱ्या अर्थानं धारदार लेखणीतून या स्पर्धेच्या जे काही लेख लिहिले गेले आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला एक चांगली वेगणी कलाटणी भेटली, एक चांगलं यश संपादन झालं असे आमचे मार्गदर्शक आणि अमोल सरांचे खूप जवळचे मित्र दैनिक लोकमतचे पत्रकार भानुदाजी पराड सर सुद्धा व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जी मेहनत असते, जी जिद्द आणि चिकाटी असते, त्यानुसारच स्पर्धा करणं सोपं नसतं. पाहायचे आपल्याला इथं षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि मनाली ब्रदर्स अर्थात नागपूर या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात 7 धाबा. इथं 2 फलंदाजांना साथ द्यायची आहे. आळंदी संघाचे सर्व खेळाडूंना एकमेकांना आता साथ द्यावी लागणार आहे. पाहायचंय गोलंदाज परत एकदा तयार. नक्कीच सर. आणि जेव्हा आपले लॉट्स झाले होते तेव्हा मनमोहन महाराजांशी माझं बोलणं झालं होते, तेव्हा मनमोहन महाराज म्हणाले होते की आमच्या संघामध्ये कोणी स्टार नाही आहे, परंतु आम्ही आमच्या क्षेत्रातील स्टार आहोत. आणि ते आज स्टार कीर्तनकार असतील, मृदंगाचार्य असतील, टाळकरी मंडळी असतील, ते स्टार आज या मैदानावरती चमकताना दिसतील. यावेळेस मात्र अप्पा महाराज देवकर मृदंगाचार्य आहेत. वाईट बॉल दिशा जी आपण पाहतो इथं भरकटली गेली. पंच अक्षय निर्मळ सर मात्र दंडित करतायत. सकाळच्या सत्रामधून आपण मुंबईचे त्रिदेव अर्थात कुणाल लाते सर आहेत, चंदू शेटे सर आहेत, हरीश पांड्या सर आहेत. एक छान अशी कॉमेंट्री त्या संपूर्ण समालोचन कक्षाची सुद्धा ऐकली. समेत आमचे प्रसादजी परब सर आहेत, प्रशांतजी आदवडे सर आहेत. सुंदर वाक्यरचना, व्यूह रचना
याच बरोबर पहा बॅटच्या मधोमध चेंडू थेट सीमा पार, शिवरायांचा छाबा आणि या मिळतील 4 धावा, चौकार 4 रन. डीजे सुंदर चौकार येतोय आनंद गोलीच्या बॅट मधून. नक्कीच बंदुकीच्या गोळीसारखा हा फटका सीमा पार गेला होता. यावेळी मात्र नो बॉल येतोय पंचाकडनं, दंडित केल्या जाते पंचाकडनं आणि फेकी स्वरूपाचा नो बॉल असेल नवनाथ सर. आणि काय पंचगिरी झाली या स्पर्धेच्या माध्यमातून समस्त पंचांकडनं जे चारही पंच या स्पर्धेकरता लाभले आहेत. नक्कीच 15° जो एल्बो असतो तो कदाचित अक्षय निर्मल सर आजच्या घडीला जे आपण पाहतोय पुण्यामधील एक सुप्रसिद्ध अंपायर म्हणून जे कामकाज पाहतायत आणि इथं आता बॉलर जो आहे तो आपण पाहतोय की आता बदलला जाईल. नो बॉल इथं जो आपण पाहतोय पडला गेलाय. आप्पा महाराज देवकर मृदुंगाचार्य आहेत, परंतु इथं ज्या अर्थी वारकऱ्यांच्या नसा नसा रक्तामध्ये जे वातावरण निर्मिती असते ती वातावरण निर्मिती खऱ्या अर्थानं इथं आपण पाहतोय की चेन्नई सुपर किंग एक चांगला अवाढव्य असं वेशभूषा हे साकारलेलं संपूर्ण किटमध्ये जो आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब आळंदी देवाची खेड तालुक्यातील हा संघ पाहायला मिळते. गोलंदाज मात्र सोमनाथ महाराज. फ्री हिटचा बॉल आहे पाहिजे आपल्याला. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल मात्र आहे फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 रोजी ही घटना मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणली गेली. दिशा देखील थोडीशी बदलत आहेत. पुढचा बॉल फ्री हिट पहा, यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही. चेंडू लॉगअपला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला जातोय आणि तोपर्यंत इथं मात्र एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या एका धावेनं वाढली गेली. स्कोर कार्डवरती 14 धावा ज्या आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. नक्कीच 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि पहिलाच चेंडू घेऊन आले होते सोमनाथ महाराज पूर्ण षटक करण्याकरता. आणि एक कठीण होतं की एक आव्हान होतं की पहिलाच चेंडू त्यांना फ्री हिट टाकावा लागणार होता आणि त्या चेंडूवर सुद्धा 1 धाव त्यांनी खर्च केली. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. यावेळी राहुल निर्मलची बॅट तळपते आहे, चेंडू जवळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतात, बघूया झेल होईल का. पुन्हा मात्र झेल सुटताना दिसतोय आणि ह्या अडचणी राहिल्या आहेत आळंदी संघाकरता. चेंडू जातोय थेट सीमा पार. पुन्हा एक चौकार राहुल निर्मलच्या बॅटमधून. बॉल देखील जो आहे तो अक्षरशः गुड लेन्स पॉइंट वरती आणि जो की फलंदाजासाठी अतिशय सुपीक ठरला जातो तोच बॉल इथं खऱ्या अर्थानं राहुल निर्मलच्या जो पूर्णपणे भात्यात आलाय. चौकार येईल. संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय 18 धावा. गोलंदाज तयार. हो या बरोबर परत एकदा बिग हिट केलाय. मैदानाच्या आत निघल्या ज्वालेच्या लाटा, बाहेर फेकला एक तोफेचा गोळा, खनखनी षटकार 6 रन. आणि नक्कीच सर राहुल निर्मल हा असा फलंदाज आहे, मध्य प्रदेश आणि भोपाळमधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने आपल्या नावावर केल्या आहेत. अनेक मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत. विदर्भातील अनेक मोठ्या स्पर्धा या खेळाडूने आतापर्यंत गाजवल्या आहेत. मला एक सामना आठवतो बुलढाण्यामध्ये रंगला होता. त्या सामन्यामध्ये संघाला 42 धावांची आवश्यकता असताना 18 चेंडूमध्ये एका षटकामध्ये गोपाल नीर नावाच्या गोलंदाजासमोर 5 षटकार खेचण्याची किमया या फलंदाजाने आपल्या नावावर केली होती. त्याच मैदानावर अनेक फलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागत होती धावा काढण्याकरता. पायाबरोबर डाऊन ग्राउंड केलाय आणि क्षेत्ररक्षण इथं चुका ज्या आहेत त्या मात्र रोखाव्या लागतील. पहा 2 क्षेत्ररक्षक खूप वेळ बॉलची त्या ठिकाणी वेळ खर्च करतायत. तोपर्यंत इकडं मनाली ब्रदर्स नागपूर या संघाचे चित्ते अर्थात सुरुवातीची जोडी फोडण्यामध्ये अद्यापही आळंदी संघाला यश आलं नाही. वैयक्तिक जर पाहिलं तर 7 बॉल आतापर्यंत आनंद खेळलाय. 11 धावा त्यानं ज्या कमवल्यात. 5 बॉलवरती राहुलनं 12 धावा आतापर्यंत कमवल्यात. अशी एकूण संघाची धावसंख्या 25 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंज ऑफ दी फेस आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ महाराज यांचा आणि इथं मात्र या बॉलवरती एकही धाव मिळाली नाही. पाथा पाथा दुसऱ्या षटकामध्ये बॉलर देखील बदलावा लागला आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय 25 धावा.
शुक्रिया नवनाथ। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। शिस्टा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 सीजन 2 आप देख रहे हैं। सबसे बड़ा मंच है, यहाँ होगा जबरदस्त प्रहार, गेंदबाजी भी बहुत ही अच्छी होगी, वो भी रंग बनने के लिए है तैयार। पिंपलगांव टप्पा मैदान पर खेल होगा रोचक, धमाकेदार, शानदार। दोस्तों, चैंपियन ट्रॉफी 2021 केवल प्रतियोगिता नहीं है, ये है क्रिकेट का त्योहार। इस मंच पर एक बार फिर बैठे हुए मेहमानों का स्वागत है। अगला मुकाबला गोविंद यूनाइटेड क्रिकेट क्लब पुणे और देसाई यूनाइटेड ग्रुप पिंपरी के बीच होगा। दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आप रेडी रहे टॉस के लिए। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर नवनाथ एंड ओम। धन्यवाद प्रशांत सर. खरं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मनाली ब्रदर्स नागपूर संघाची धावसंख्या आहे 25 धावा बिनगडी बाद. राहुल निर्मलने आपल्या खांद्यावरती जबाबदारी उचलली आहे. बघायची ही जबाबदारी आता कुठपर्यंत नेऊन पेलतोय राहुल निर्मल. आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एक वेळ सज्ज होताना दिसतील अमोल महाराज, ज्यांनी पहिलं षटक आपल्या संघाकरता हाताळलं होतं. सामना करेल राहुल निर्मल. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करून चेंडू येतोय सीमारे से पार. 4 धाबे करता खणखणीत चौकार आणि या चौकाराने खातं वाढेल 29 धावा. असेल नवनाथ सर आणि पुन्हा एक वेळ फ्री हिट, नो बॉलवर पुन्हा एक नामी संधी चालून आली आहे. फ्री हिट असेल, मला वाटतं क्षेत्ररक्षक दाखवतायत की एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक बाहेर होता आणि त्याचाच फ्री हिट असेल. आता हा चेंडू राहुल निर्मलला पुन्हा एक मोठी संधी असेल, मोठा फटका लगावण्याची, बघावं लागेल. हो, यावेळी मात्र खूप वेळापर्यंत हवेमध्ये चेंडू ठेवला होता, फ्लाईट दिली होती चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप फाईन लेगला एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेची धावसंख्या पोहोचेल 31 धावा बिनगडी बाद. तर मी यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा करेल. गोविंद युनायटेड उमरगा आणि त्यांच्या विरोधात देसाई युनायटेड स्पोर्ट्स क्लब पुणे, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यानंतर तुमचा सामना घेणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन व्यासपीठाच्या समोर ताबडतोब यायचे. पाहायचं इथं आपल्याला अमोल महाराज षटक क्रमांक 3 टाकतायत. 31 रन आत्तापर्यंत मनाली ब्रदर्स, आनंद आणि राहुल या दोनही खेळाडूंना आत्तापर्यंत बनवल्यात. ओम सर, मी इथं निश्चित सांगेल की हा आळंदी हा जो संघ आहे तो आपल्या स्पर्धेमध्ये नवीन आहे, नव्हे तर त्या संघाची ही सुरुवात आहे. पा परफेक्ट लेग बिफोर विकेट ची शिकार. धक्का क्रमांक पहिला, 4 खाण्याची फलंदाज. आपण तर आनंद गोली माघारी परतताना दिसेल पवेलियन मध्ये. सुंदर फलंदाजी आनंदच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली अमोल महाराज यांनी पहिल्या षटकामध्ये सर चांगली गोलंदाजी केली होती. कर्णधारांनी पुन्हा त्यांना गोलंदाजीवरती आणलंय आणि त्याचाच फायदा झाला. ब्रेक थ्रू भेटतोय आपल्या संघाला. पहिल्या विकेटचं पतन होते आनंद गोलीच्या माध्यमातून. पहिला झटका 31 धावांवरती, एक गडी बाद. मनाली ब्रदर्स नागपूर संघ. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं उतरलाय. मनाली ब्रदर्स आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवा. पहा, यावेळेस मात्र बॉलला दिशा दाखवली होती. पाठीमागं गल्लीमध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकमेकांशी जो थोडासा वेळ गोंधळ करतायत. हा संघ जरी नवीन असला ना, त्या संघाची जी कारकीर्द आहे ती जरी शून्यातून निर्मिती झाली असेल तरी हरकत नाही. सागर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सागर रणपिसे पाहायचंय आपल्याला. एक चांगली पराकाष्ठा दोनही संघाने लावले. त्यानंतर आपण पाहतोय की हा 4था दिवस स्पर्धेचा इथं उभा टाकला. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर तालुका हाफ जो या मैदानावरती आपण पाहिला, त्यानंतर जर एक पूर्णपणे सार्थक 11 उरण पनवेल या संघानं सेमीफायनलचा रस्ता जो काही गाठलाय. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत विलेज. यावेळेस मात्र गोलंदाजांना दिशा आणि लाईन थोडीशी भरकटवली आहे. व्हाईट बॉल इथं पंच अमर साठे दंडित करतायत. अमोल असा एकमेव गोलंदाज, अमोल महाराज असे एकमेव गोलंदाज संघामध्ये आहे की जे कमीत कमी धावा देऊ शकतात, परंतु त्यांच्याकडून अशा ज्या चुका आहेत. याचबरोबर पहा, बिग हिट तर केलाय, शूट ॲट दी फायर और ये षटकार.
गेला होता आणि डीप मिड विकेटला मात्र जरूर क्षेत्ररक्षक उपस्थित होता, परंतु प्रेक्षक बनून राहिला. चेंडू थेट सीमापार 6 धाबे करता धावसंख्या पोहोचते. या 6 धाब्याने 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे आणि षटक पूर्ण करतायत अमोल महाराज. एक नक्कीच प्रोफेशन नाही आहे क्रिकेट खेळणे, परंतु सर आळंदीमध्ये एक प्रीमियर लीग घेण्यात आली सर्व वारकरी लोकांची आणि त्यानंतर ही एक टीम त्यांनी काढली आहे आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारचा संघ, यापेक्षा चांगला संघ आम्ही बांधू असं मनमोहन महाराज यांचं वक्तव्य होतं. पाहायचे आपल्याला हा बॉल थोडीशी बाहेरची दिशा घेणार होता, कारण कदाचित बॅट्समॅननं हा बॉल चेस केलाय, त्यामुळे फलंदाज हा बॉल पूर्णपणे गमावून देखील बसलाय. काल आपण पाहिलं अक्षरशः खुशबू गुजरातके नाझिम गुल्ली अतिशय सुंदर गोलंदाजी इथं केली, परंतु शेवटच्या सामन्यात क्रिकेटमध्ये कोणीही छोटा नाही कोणीही मोठा नाही. नाझिम गुल्ली यांना रवी आहिरेने कदाचित खूप खडतर प्रवास दाखवला. पहा यावेळेस मात्र शप्पल लाईनवरती गेला होता बॅट्समॅन आणि कदाचित बॉल बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. एक धाव आली लेग बाय स्वरूपात. संघ जाणार एका धावेनं संघाची धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्डवरती 40 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मनाली ब्रदर्स संघाच्या एक गडी बाद 40 धावा. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं शीर्षा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021. इसके बाद में जो मुकाबला है गोविंद यूनाइटेड क्रिकेट क्लब पुणे वर्सेस देसाई यूनाइटेड ग्रुप पिंपरी के बीच होगा. दोनों टीमों के कप्तानों को मैं इस वक्त उमरगा की जो टीम है ये जो है इस वक्त तैयार रही है टॉस के लिए. मैं विनती कर रहा हूँ दोनों टीमों के कप्तानों को प्लीज़ हमारे कॉम्पोज की तरफ आइए. आपके लिए आखिरी कॉल है क्योंकि बहुत महत्वपूर्ण तीसरा ओवर समाप्त हो चुका है. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, तो प्लीज़ आइए टॉस के लिए. मच्छिंद्र महाराज गवळी जे आपण पाहणार आहोत की षटक क्रमांक 4 जे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायचं आहे. धावफलकावरती 40 आतापर्यंत बनवले गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ जो इथं शिल्लक आहेत. काल आपण पाहिलं 28-29 धावसंख्येच्या पुढे धावसंख्या जात नव्हत्या, परंतु आज देखील तितकीच ताकदवान संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि पाहायचं या सामन्यामध्ये आता किती धावा ज्या मनाली ब्रदर्स संघ कमवते. गोलंदाज तयार मच्छिंद्र महाराज. क्षेत्ररक्षण अजून देखील जे आपण पाहतोय सजवला जो हलका फुलका सजवलाय, परंतु एक चांगली रणनीती इथं आळंदी संघाची देखील जे आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन स्ट्राईकवरती राहुल निर्मळ, नॉन स्ट्राईक एंडवरती सागर रणपिसे. गोलंदाज यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध पाहायचे क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल आणि व्हेरी गुड टेकन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 इथं मनाली ब्रदर्स संघाला बसलाय. एक वेळा मनाली ब्रदर्स या नागपूर संघाच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दिलीप बिंजवा ज्याचं नाव आहे, आता फलंदाजी करता मैदानावरती दाखल झाले आहेत. नक्कीच जे आपण पाहतो आता सागर रणपिसे आणि दिलीप बजवा हे खेळाडू आमच्यासाठी सुद्धा नवीन नाही, कारण ज्या अर्थी टेनिस क्रिकेटची पंढरी अर्थात जुन्नर प्रीमियर लीगला ज्या स्पर्धेला म्हटलं जातं त्या स्पर्धेमध्ये सुद्धा दिलीप बिजवा आणि सागर रणपिसेला आपण नेहमी पाहत आलो. आयकॉन म्हणून या खेळाडूंची प्रचंड मागणी देखील आपण पाहिली. गोलंदाज हो मी निश्चित सांगेल की मच्छिंद्र महाराज यांचं कौतुक करेल की पहिले 2 चेंडू जे आहेत ते खऱ्या अर्थानं बुद्धी आणि गुणवत्तेशील टाकलेत आणि बऱ्याचशा स्पर्धा या सुद्धा म्हणजे ज्या लोकल स्पर्धा असतील तालुक्याच्या स्पर्धा असतील जे मच्छिंद्र महाराजांनी खेळून सुद्धा काढल्यात. आणि तो म्हणजे अनुभव नेहमी माणसाच्या पाठीमागे असतो. तो अनुभव परफेक्ट इथं मच्छिंद्र महाराज यांना साथ देईल. याचबरोबर बिग हिट तर केलाय आणि पहा इथं फुल ट्रोल चेंडू सीमा पार षटकार शरद. आणि नक्कीच या ठिकाणी षटकार येतोय सागर रणपिसेच्या बॅटमधनं. सागर रणपिसेची बॅट मात्र तळपताना दिसतंय. पहिली स्पर्धा खेळतोय टेनिसची. आतापर्यंत रबर बॉल क्रिकेट खेळत होता सागर रणपिसे. काल मात्र मुंबईवरनं दूरवरचा प्रवास करून फिरोज शेख आणि सागर रणपिसे या ठिकाणी दाखल झाले आहेत. हा परमनंट मेंबर आहे मनाली ब्रदर्स नागपूर संघाचा सागर रणपिसे. समोरचा चेंडू फेस करताना खाली राहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू मैदानामध्ये समाप्त होतोय.
धावसंख्या थांबते 46 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत मच्छिंद्र महाराज. पहिल्याच चेंडूवरती गडीबाद करून दाखवला होता राहुल निर्मलच्या रूपाने. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल मच्छिंद्र महाराज यांच्याकडनं. 46 धावा बनवल्यात. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा जे आपण पाहतोय बिगिट तर केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल आणि धक्का क्रमांक इथं संघाला बसलाय तिसरा. एकदम सुरेख परफेक्ट बॉलिंग मच्छिंद्र महाराज यांची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज लाजवाब, फलंदाज बाद. चला अजिंक्य भाऊ कानवडे आज मात्र टीम व्यवस्थापक आहेत. नेहमीच कायम एक चांगली भूमिका ते पार पडत असतात. आमचे खूप जवळचे मित्र देखील आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण टॉससाठी यायचंय. त्यानंतर देसाई युनायटेड संघाला सुद्धा विनंती असेल. चला ताबडतोब नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओसामा अशर मैदानावरती दाखल झालाय. सर हा सुद्धा 10PL खेळलेला खेळाडू आहे. अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी लागते. ओसामा अशर एक नामवंत विदर्भातील अष्टपैलू खेळाडू ओसामा अशर मैदानावरती दाखल झालाय. काय स्ट्रॅटर्जी असेल पाहायचे आपल्याला उषा आणि त्यानंतर जर पाहिलं तर दिलीप विजवा या खेळाडूला आतापर्यंत आपलं खातं खोलताना हे आलं पाहिजे आपल्याला की या खेळाडूवरती प्रेक्षकांच्या खूप मोठ्या नजरा आहेत. मैदानाच्या तुम्ही चौफेर पहा जे आपण एक चांगली आकर्षक बाउंड्री रोप ठेवली आहे. त्यानंतर गॅलरीज जी काही साऊंड सिस्टीम वाले संपर्क करा. साऊंड सिस्टीम आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे ताबडतोब. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मनाली ब्रदर्स नागपूर संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनाली ब्रदर्स आणि संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट संघ आळंदी देवाची या 2 संघामध्ये हा निश्चितच सामना रंगतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 धावा 3 गडी बाद. मी मोहन परभणे सर यांना विनंती करेल की आपण अमोलजी शिरसाट सरांशी संपर्क करायचा आहे. मोहन परभणे सर आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. यानंतर उमरगाचा जो संघनायक आहे त्यांना विनंती आपण रेडी राहायचं आहे पुढच्या टॉस करता. मला वाटतं दोन्ही संघनायक दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांच्या संघनायकांचं आणि त्यांच्या खेळाडूंचं आम्ही शिरसा स्पोर्टच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू होतोय आणि दोन्ही आमचे तरुण मित्र या ठिकाणी समालोचन करण्याकरता सज्ज आहेत ओम आणि नवनाथ. 4 षटक समाप्त 47 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे. बघावं लागतील गोलंदाज कोण होते. गोलंदाजी मार्गवरती सज्ज हे आहेत संघाचे कॅप्टन आहेत आणि मनमोहन करणारी गोलंदाजी आता शेवटच्या षटकामध्ये करावी लागेल कारण धावफलक 5 षटकाच्या ॲव्हरेजनं जर पाहिला तर खूप वाढला आहे. 47 धावा. गोलंदाज तयार. उजव्या हातानं यावेळेस मात्र लटकावलंय. हो 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 एका हातामध्ये जे आपण पाहतो इथं झेल घेण्याचा प्रयत्न. हरकत नाही. माणूस चुकीचा जो पुतळा असतो असं म्हटलं जातं. चुकांमधूनच प्रत्येक व्यक्ती ही घडत असते. तुम्ही राईट बंधूंना विचारा की तुमच्या यशाचं काय कारण आहे तर ते सांगतील की पहिला पराभव आणि त्यानंतर अपयश आहे त्यामधूनच आम्ही घडलो. त्यानंतर तुम्ही ज्या शास्त्रज्ञांनी अर्थात थॉमस एडिसनचा सुद्धा विचार करा की 999 प्रयोग आणि त्यानंतर मात्र 1000व्या प्रयोगाला ट्राय केलेला तो विजेचा तेव्हा पेटवला. म्हणजे माणूस हा पराभवातूनच घडला जातो. पाहायचं इथं मनमोहन यांची एक चूक तर इथं आपल्याला पाहायला भेटली परंतु पुढचे 5 जे चेंडू आहेत ते आता मनमोहन करावे लागतील. वेळ थोडासा वाचवायचा आहे. गोलंदाज तयार होईल. मनमोहन महाराज पुन्हा एक वेळ गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना दिसतील. सर कर्णधार आहे आणि मनमोहन महाराजांचं कीर्तन तर आम्ही ऐकलंच परंतु बघावं लागेल गोलंदाजी कशा प्रकारची करतायत. मनमोहन महाराजांचं कीर्तन नक्कीच मनमोहक करणारं होतं परंतु आज बघावं लागेल गोलंदाजी या टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती कशा प्रकारे करतात कारण आज पिंपळगाव टप्प्याचं हे मैदान सिरसाट चॅम्पियन ट्रॉफी गाजवायची आहे. पाहायचंय गोलंदाज तयार होईल. राईट आर्म वरती विकेट. 7-8 पावलांचा रडअप. आहा हा हा क्या बात आहे. आहा चुका वारंवार चुका. या ज्या चुका आहेत त्या चुका कदाचित तुम्हाला परत आळंदीला सुद्धा पाठवू शकतायत. या ज्या चुका आहेत त्या रोखाव्या लागतील. हरकत नाही. या संघाची जी एंट्री आहे आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आहे. खूप काही हा संघ आज शिकणार आहे.
गोलंदाज तयार होईल परत एकदा मनमोहन. वेळ वाचवा चला. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता आणि दिलीप बिजुआ यांच्यासाठी गिफ्ट होतं. चेंडू सीमा पार जाता जाता अडवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी मात्र. आणि 50 धावा याचबरोबर मनाली ब्रदर्स नागपूर संघाच्या पूर्ण होताना दिसत आहेत. मनमोहन महाराज सुंदर अशी गोलंदाजी करतात. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूवरती प्रत्येकी एक धाव त्यांनी खर्च केली आहे. संघाने इथं आपण पाहतोय अर्धशतक मनाली ब्रदर्स नागपूर या संघानं खऱ्या अर्थानं साजरं केलंय. परंतु आपल्याला पाहायचंय की इथं शेवटचे 3 चेंडू जे शिल्लक आहेत कशा रीतीने करतायत मनमोहन. पाहायचं एकदम सावकाश रीतीनं ही गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र चेंडूने गगनाचे वेध घेतलेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिला. तोपर्यंत सिंगल डबल आणि 52 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या जातील. पाहायचं आपल्याला पहिल्या 3 बॉलवरती तुम्ही निश्चित स्वरूपात पाहू शकता की एक अशा सिंगल आली. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 2 धावा आता या चौथ्या बॉलवरती आल्या आणि शेवटचे 2 बॉल जे या इनिंगचे शिल्लक आहेत. नक्कीच शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक असणार आहेत. यावेळी मात्र ओसामा अशरची बॅट बोलताना दिसते. चेंडू धावेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होता परंतु चेंडू सीमा पार थेट षटकार. थेट सीमारेषेच्या बाहेर फेकले गेलंय आणि 6 धावेंना 58 धावा धावफलकावरती जे आपल्याला मनाली ब्रदर्स नागपूर संघाच्या पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल जिथं धावा रोखल्या जायला हव्या होत्या तिथं मात्र धावांचा महापूर आलाय. आणि पहा हा क्या बात आहे. लाजवाब 4 खाण्याची 3 तार त्रिफळा फलंदाज ते 9 धावा करून बाद झालाय. त्यानंतर दिलीप बिजवा 3 चेंडूमध्ये 3 धावा करून नाबाद राहिले आहेत. मनमोहन महाराज सुंदर अशी गोलंदाजी आपल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. आणि आता मात्र 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. संत गजानन महाराज आळंदी देवाची या समस्त कीर्तन मृदंगाचार्य कीर्तनकार आणि टाळकरी मंडळींना आज मात्र मैदानावरती कसरत करावी लागेल. 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. सुंदर खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडनं. जाऊया नवनाथ साबळे सरांकडे आणि आपल्यासोबत जुळत आहेत प्रशांत अदवडे सर. थँक्यू ओप. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 सीझन 2 अर्थात दुसरं सोनेरी पान या ठिकाणी लिहिलं जात आहे आणि छान असं वातावरण निश्चित आहे. यानंतर होणार जो सामना आहे गोविंद युनायटेड क्रिकेट क्लब उमरगा वर्सेस देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड या 2 संघादरम्यान दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय चला टॉससाठी यायचे. बबलू प्लीज या. त्यानंतर देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड टिंगरे सरकारमधले सर्व खेळाडू मला बघायला मिळत आहेत. प्लीज आपण देखील यायचे. या सामन्याचा टॉस करण्याकरता भानुदास पराड यांना विनंती करतोय. लोकपतचे पत्रकार आहेत ते या ठिकाणी येत आहेत. शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 1 लाख मुलाची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. छान अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. इट द कॉल. निश्चितच देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार आहात? गोलंदाजी. समोरचा संघ ज्यामध्ये 11च्या 11 खेळाडू टेनिस जगतातले आहेत. अशा वेळेला तुम्ही काय स्ट्रॅटर्जी आखाल त्यांना पराभूत करण्याकरता? काय नाही, मी नॅचरल खेळ खेळू. कमीत कमी 50-60 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित पहिला मॅच खूप चांगला गेला आहे. आपल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं आपण कामगिरी केली तर कोणताच खेळाडू यानंतर क्लिक व्हायला पाहिजे असं वाटतंय? असं पाहायला गेलं तर रोहन खरा.
ओके, ऑल द बेस्ट. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी देसाई युनायटेड संघाने घेतलेला आहे. बबलू, एक चांगली मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यापूर्वी आपण वेगळ्या प्रकारची चर्चा करतोय. मार्च महिन्यात खंडित झालेलं क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे आणि आता पिंपळगाव टप्पा इथं आल्यानंतर या मोसमातली पहिली स्पर्धा खेळताना कशा प्रकारच्या भावना आहेत तुमच्या? मी मगाशी सांगितलं की दरवेळेसप्रमाणे सीझनची पहिली टुर्नामेंट शिरसाट स्पोर्ट्सचीच असते आणि सर्व प्लेयरला उत्सुकता असते की कधी टुर्नामेंट सुरू होते आणि पहिली टुर्नामेंट हीच असते. त्यामुळे आणि पिंपळगाव टप्पाचं ग्राउंड बघितलं तर खूप छान ग्राउंड आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य एक प्रकार खेळणंही होतं आणि ट्रिपला आल्यासारखंही वाटतं. खूप छान ग्राउंड आणि खेळण्यासाठी पण खूप चांगलं आहे. किती अस्वस्थ असतो आपण ज्या वेळेला क्रिकेटपासून दूर जातो. मार्च महिन्यात बंद झालेलं क्रिकेट आता सुरू होतंय. किती अस्वस्थ असतो खेळाडू? रबर बॉलचं तर क्रिकेट चालू आहे पण रबर बॉलपेक्षा टेनिस बॉल खेळण्यासाठी सर्वच टेनिस प्लेयरला खूप इच्छा असते त्यांची खेळायची. आणि ज्यावेळेस समजतं की शिरसाट स्पोर्टची टुर्नामेंट सुरू होणार आहे त्यावेळेस सर्वच प्लेयरला खेळण्यासाठी खूप उत्सुकता लागलेली असते की कधी सुरुवात होते टेनिस क्रिकेटचं. आणि ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर नक्कीच बाकीच्या सुद्धा स्पर्धा सुरू होतील. तर चांगले संकेत असतील जसं या ठिकाणी सकारात्मक गोष्ट असेल. आज या स्पर्धेच्या निमित्तानं महत्त्वाचा टॉस झालेला आहे. दुसरा मॅच असेल दोन्ही संघांसाठी. गोविंद युनायटेड क्रिकेट क्लब उमरगा वर्सेस देसाई युनायटेड. देसाई युनायटेड वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. धन्यवाद प्रशांत सर. आणि आता समालोचन कक्षामध्ये जुळणार आहेत प्रशांत आदवळे सर आणि सोबतीला असतील प्रसाद परब सर. या ठिकाणी काल ज्यांच्या नेतृत्वाखाली ट्रायडेंट नवी मुंबई हा संघ सेमीफायनलमध्ये खुल्या गटातून जो जाऊन पोचला असे त्या संघाचे व्यवस्थापक आणि आमचे मार्गदर्शक अमित अर्थात बाबा ठवाळ साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचबरोबर आमचे उदय आटोळे आणि संपूर्ण मेजर 11 अर्थात शेतकरी 11 माणिक दौंडे हा सुद्धा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या टीमचं सुद्धा खूप खूप मनापासून हार्दिक मनापासून स्वागत असेल. हा स्टार्ट. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. सिरसा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 सीजन 2 आप देख रहे हैं. अप्पा महाराज ऑन स्ट्राइक. कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भी तैयार. इस राम गेंदबाजी करेंगे कॉम बॉक्सिंग से और सोमनाथ और अप्पा महाराज प्रारंभिक बल्लेबाज. फील्डिंग देखिए थर्ड मैन एक कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. ये पहली गेंद है. ओ बहुत अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है. बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. सही इलाके में गेंदबाजी करें. बल्लेबाज आगे नहीं आए, खड़े खड़े खेलने की कोशिश करते हुए सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. पहली गेंद सही ठिकाने पर है. लक्ष्य की बात करें तो बहुत बड़ा लक्ष्य. देखिए ये दोबारा देखिए टप्पा खाने के बाद नीचे रही. बल्लेबाज पूरी तरह से गेंद को भाप नहीं पाए थे. शानदार स्टार्ट गेंदबाज के लिए. नक्कीच सर सुंदर स्टार्ट मिळतोय राम सोनुने यांच्याकडनं. नक्कीच महेंद्रसिंग धोनीच्या अकॅडमीला कोच म्हणून या पदावर सुद्धा कार्यरत आहेत राम सोनुने. आज मात्र प्रतिनिधित्व करताय मनाली संघाचं. यावेळी मात्र दिशा भटकताना दिसली होते. वाईट चेंडू, पंचाकडनं इशारा येतोय अतिरिक्त धाव. ये काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे थे. शुरुआत अच्छी थी, शरीर से दूर रखना चाहते थे लेकिन वो नियंत्रण नहीं था. रन संख्या 1 रन जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो बहुत बड़ा लक्ष्य रखा हुआ है. टारगेट बहुत बड़ा है. आज बहुत ही अच्छी बल्लेबाजी मनाली ब्रदर्स की तरफ से हुई है. प्रमुख गेंदबाज फिलहाल अपनी बॉलिंग मार्ग पर. 59 रनों की जरूरत है. आज के दिन का ये बड़ा स्कोर है. रक्षात्मक ढंग से इस गेंद को खेलते कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. इसी के साथ खाता खुलता हुआ अप्पा महाराज इनका 1 रन के साथ रन संख्या अब जा पहुंची है 2 रन बगैर किसी नुकसान के. इंटरेस्टिंग मैच होगा अगर ये जो प्रारंभिक बल्लेबाज बहुत अच्छे तरह से आगाज करते, पावर प्ले का अच्छा फायदा उठाते तो मजा आएगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. कॉम बॉक्सिंग से गेंदबाजी करेंगे राम. इस पर ऑफ स्टंप के बाहर गेंद. बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. स्विच हिट करने का प्रयास किया गया था. मन बना के बल्लेबाजी कर रहे हैं. इसका कुछ ज्यादा फायदा नहीं हो रहा है.
पावर प्ले का ओवर है जिसमें कम से कम अगर 12 गेंद है तो 12 गेंद में आपको 20-25 रन बनाने होंगे, तब जाकर फायदा होगा। नहीं तो ये जो शुरुआत खास करके गेंदबाज जो ऑफ स्टंप के बाहर ही रख रहे हैं, इन्होंने एक स्ट्रॅटर्जी ऑलरेडी बनाई है। नक्की सर, आव्हान तितकं चांगलं आहे। 59 धावांचं आव्हान आहे। त्या आव्हानाच्या पाठलाग करताना तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये एक टार्गेट ठेवावं लागेल आणि त्या धावांचा पाठलाग करावा लागेल। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, जरूर मिडल ऑफ कनेक्ट झाला नाही। क्षेत्ररक्षक आहे ओसामा आशिर, त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि एका धावेची धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती धाव पाहायला मिळत आहेत, 3 धावा। बिल्कुल, तो अंपायर जो है तीसरे अंपायर की तरफ आ रहे हैं, वो देख रहे हैं कि क्या गेंद ये कवर के ऊपर है। वाइड यॉर्कर डालने की कोशिश कंट्रोल नहीं था और ऑफ स्टंप के पवार ये फुल टॉस गेंद की इसका फायदा उठाने की जरूरत थी। खराब गेंदें तो आती रहेगी लेकिन सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम होता है। बिल्कुल इस वक्त जो कि इस खराब गेंद का ज्यादा फायदा नहीं उठा पाए, तीसरे अंपायर थोड़ा सा बिजी होते हुए। क्या कमर के ऊपर गेंद है, अमर साठे बीच मैदान पर है, अंपायरिंग कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राम, बहुत इंटरेस्टिंग खिलाड़ी ये भी है। और एक तरफ ओम, क्या कहेंगे जिस तरह से पहले ओवर का खेल जारी है, रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच सर, चांगली गोलंदाजी जरूर होते, परंतु हा चेंडू ठरवेल या षटकाचं समीकरण। हा जर चेंडू नो बॉल असला तर मोठा फटका सुद्धा येऊ शकतो या षटकामध्ये। आणि जर आतापर्यंत बघितलं तो फेयर डिलीवरी है क्योंकि गेंद डीप कर रही है, थोड़ी ऑफ स्टंप के बाहर थी, थोड़ी आशंका अंपायर के मन में थी, तो एक बार फिर वो चले गए तीसरे अंपायर की तरफ और जय पवार इनका इशारा आता हुआ ये फेयर डिलीवरी है। तो इसी के साथ रन संख्या 3 रन। चौथी गेंद बहुत अच्छी गेंद एक बार फिर साबित होती हुई, जिसमें देखिए बल्लेबाज बड़े शॉट खेल सकते थे लेकिन बड़े शॉट नहीं खेल पाए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ वाइड यॉर्कर की बात मैं कर रहा था, वो वाइड यॉर्कर अभी आया है। इससे पहले भी कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं मिली। बल्लेबाजों के पैर नहीं चल रहे, गेंद की तरफ नहीं आ रहे। बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज द्वारा। नक्कीच सर, ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे राम सोनूची, मागच्या वर्षी सुद्धा याच मैदानावरती अनेक चांगली गोलंदाजी केली होती सिरसा स्पोर्ट या संघासमोर खेळताना राम सोनूने। याने त्यावेळी मात्र छत्रपती 11 सिंदखेड राजा बुलढाणा या संघाचं प्रतिनिधित्व करत होता राम सोनूने आणि पहिल्या षटकामध्ये कृष्णा सातपुतेला त्यांनी बाद केलं होतं। इस बार अच्छा शॉट लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। थ्रो तो की बहुत ही बेहतरीन थ्रो, लेकिन कवर करने के लिए जो खिलाड़ी वो तैयार नहीं है। इसका मतलब 2 रन तो जरूर मिलेंगे, इक्के दुक्के तो आपको लेने, लेकिन बीच बीच में वो बड़े शॉट भी खेलने होंगे क्योंकि 59 तक जाना है। सफर बहुत लंबा है, मंजिल बहुत दूर है। फिलहाल पहले ओवर में अच्छी गेंदबाजी, पहले ओवर का खेल समाप्त, आखिरी गेंद पर आया डबल, रन संख्या 5 रन, लेकिन विकेट नहीं खोया। सबसे बड़ी अच्छी बात है संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब ने कोई विकेट नहीं खोया। अगर आप 10-12 रन बनाते तो एक बार फिर वो कॉन्फिडेंस गो हो जाता, लेकिन कोई भी गेंद जो है बल्ले के बीचों बीच भी नहीं आ रही है। नक्कीच एक मोठं षटक या सामन्याचं पारडं बदलू शकतं आणि ते षटक बघावं लागेल कोणतं ते। प्रसाद परस्पर आपल्याशी जुळतायत। शुक्रिया ओम। फिलहाल आपने जो ओम की आवाज़ सुनी, अब एक बार फिर इस टेनिस विश्व की और एक मीठी आवाज़ प्रसाद परब की आवाज़ भी सुन सकते हैं। प्रसाद जी, आपका कॉम्बॉक्स में स्वागत है। रन संख्या 5 रन, पहला ओवर पूरी तरह से गेंदबाजों का रहा है, बहुत ही अच्छी और सटीक लाइन के साथ गेंदबाजी। नहीं, यहाँ पे ज़रूर मैं तारीफ़ करना चाहूँगा राम की, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। खास करके ऑफ स्टंप के बाहर के ऑफ कटर की जो गेंद थी वो सचमुच काबिल तारीफ़। 59 रनों का लक्ष्य है, 11.80 के औसत से रन बनाने हैं, लेकिन उस तरह से अगर देखा जाए तो बल्लेबाजी हुई नहीं है। खास करके 2 ओवर आपके पास रहते हैं पावर प्ले के, उस पावर प्ले के ओवर में आपको कम से कम 25 रन तो बनाने ही होंगे जब आप 59 रनों का पीछा यहाँ पे कर रहे हैं। बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से पावर प्ले उसका फायदा उठाने की जरूरत थी वो फायदा नहीं उठा। खास करके वो पहला ओवर जिसमें आपने केवल 5 रन बनाए हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, दूसरा ओवर लेके आए फिरोज, स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए अप्पा महाराज। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लिप है, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। इस बार ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया बहुत सुंदर तरीके से। गेंद तेजी के साथ ट्रैवल बॉलिंग की तरफ जा रहे, पीछे जरूर कर रहे हैं और ये शानदार चौका। खूबसूरती के साथ खेलते हुए बल्लेबाज अप्पा महाराज, मच नीडेड बाउंड्री। सोमनाथ महाराज के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक, क्योंकि पॉइंट और कवर के बीच फासला, एक बार भी गली और पॉइंट के बीच फासला है, इस बार वो फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी के बाहर चली गई। नज़ाकत भरा शॉट, काफ़ी इंतज़ार किया, बल्ले का जैसे फेस खुला, अपने जगह से उछले और बेहतरीन स्ट्रोक। ये भी चली गई फाइनल की तरफ, एक ये भी चौका बहुत जरूरी था, बहुत इंपॉर्टेंट 2 चौके आए, मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता हुआ।
13 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिरोज तैयार, दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं। उसी अंदाज में खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई गेंद और नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। संयम के साथ क्रिकेट के लिए आएगा मजा इस मैच में, क्योंकि मैच को नहीं छोड़ना है, मैच को पकड़ के रखने की जरूरत। इस बार टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर और बल्लेबाज भी थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए थे, इसीलिए गेंदबाज को फायदा मिला। रीच वाइड देखा जाता है टेनिस क्रिकेट में, जिस तरह से यह नियम बनाया हुआ है। रन संख्या फिलहाल 14 रन बगैर किसी नुकसान के। स्ट्राइकर रन पर बल्लेबाजी कर रहे हैं सोमनाथ, जिन्होंने 2 चौके जड़े हैं, अपने इरादे स्पष्ट किए हैं। एक तो बहुत ही अच्छा शॉट था, क्लासिकल शॉट था, गति का इस्तेमाल किया, बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए बहुत सुंदर तरीके से पॉइंटर जो गली का स्थान है उसके बीच में से रास्ता निकलती हुई गेंद चली गई बॉडी लाइन की तरफ। ये ऑफ स्टंप के बाहर छेड़छाड़ी करने की कोशिश, बल्ले का अनुनय किनारा लगा और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। प्रसाद, ये ओवर जिसमें कि 2 चौके आने के बाद गेंदबाज कमबैक कर रहे हैं। नहीं, ज़रूर मैं ज़रूर यहाँ पे कहना चाहूँगा कि फिरोज ने वो काबिलियत है, वो पोटेंशियल है, वो गुणवत्ता है जो कमबैक करने की क्षमता रखते हैं। अच्छी गेंदबाजी, क्योंकि 2 चौके लगने के बाद क्या बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी की है, कमबैक किया है अपनी गेंदबाजी में वो फिरोज ने। यह अलग है लेकिन कारगर आहे. विटूचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण नगरीमध्ये झालाय, नगरमध्ये झालाय, मैदानामध्ये तळपायला लागले. सूर्य तर दिसत नाहीये, परंतु आकाशात सूर्य जरी दिसत नसला तरी मैदानात सोमनाथ महाराजांची बॅट तळपते. त्यामुळे आता डगआउटमध्ये थोडासा जर बघितलं तर खुशीचा माहोल असेल. डेफिनेटली डेफिनेटली खूप चांगली फलंदाजी सुद्धा होते. 2 चेंडू गॅप डॉट सुद्धा गेले होते. पुढचा चेंडू इस बार बहुत अच्छी गेंद, फिरोज एक काबिल, ओ मैदान के अंदर नो बॉल. तालियां बज रही है, बजेगी छिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. ये एक बार फिर मौका बल्लेबाज के पास. इस बार भी कारगर, नहीं 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 नहीं, इस बार रोक लिया. बहुत ही अच्छी फील्डिंग, लेकिन फिरोज जैसे गेंदबाज के खिलाफ अगर आप 3 चौके लगाते तो बहुत बड़ा काम कर दिया. पहली बार खेल रहे, ओवर की समाप्ति बिंदी के साथ, रन संख्या 19-59 तक जाना है. लेकिन मैच अच्छा है. जब हम बात कर रहे थे कि 20-25 की, वहां से अगर देखें तो अभी इस ओवर में बहुत ही अच्छे रन बने हैं. पहले ओवर में 5, इस ओवर में 15, और यहां से मुझे लग रहा है कि संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट कप के लिए दूसरा ओवर बहुत ही अच्छा रहा. काफ़ी अच्छा रहा. काफ़ी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिली. पहले ओवर की अगर बात करें तो कोई नफीतुली गेंदबाजी. हेलो, पहली ओवर की अगर बात करें प्रशांत, तो देखा जाए तो नफीतुली गेंदबाजी पूरी तरह से बांध के रख दिया था. लेकिन जैसे दूसरा ओवर यहाँ पे शुरू हुआ और जिस तरह से हवा चल रही है, हवा के साथ साथ बल्लेबाजी देखने को मिली. एक पहला जो स्ट्रोक था काफ़ी लेट खेला, काफ़ी नज़ाकत थी उस शॉट में, और उसके बाद जो रिवर्स खेला वो काफ़ी उम्दा, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. और यहाँ से उम्मीद जाग चुकी है इस टीम की, जो लक्ष्य की तरफ बढ़ रहे हैं. इसका मतलब इस बल्लेबाज को आखिर तक खेलना होगा. कॉन्फिडेंस थोड़ा सा बढ़ गया है. 2 अच्छे शॉट, एक शॉट जिसमें अगर देखें तो बल्ले के बीचों बीच नहीं आई थी गेंद, लेकिन वो भागे का साथ था. उसके बाद में 2 अच्छे शॉट है. फिलहाल स्कोर 19 रन. समीकरण भी बिल्कुल आपको बताएंगे. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. चैंपियन ट्रॉफी 2021 का बहुत ही बड़ा घमासान. मैदान के अंदर समीर गेंदबाजी करने के लिए तैयार है. अप्पा महाराज 3 पर खेल रहे हैं, सोमनाथ महाराज 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार आयोजन टूर्नामेंट का, और क्या खूबसूरती के साथ अच्छा सपोर्ट भी दर्शकों का टेनिसcricket.in के माध्यम से. सीजन का पहला टूर्नामेंट जिसका एक अच्छा आयोजन आप बिल्कुल देख रहे हैं. फील्डिंग में तब्दीली होती हुई अब एक खिलाड़ी लॉन्ग ऑन की तरफ लेके गए. मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग पर खिलाड़ी है, एक थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है. और बढ़िया तरह से बैकफुट पर चले गए, थोड़ा इंतजार किया ऑनसाइड की तरफ, मिड विकेट की तरफ खेलते हुए. ये चतुराई भरी बल्लेबाजी है. सोमनाथ एक एंड पर एफर्टलेस बल्लेबाजी करे तो उनको स्ट्राइक देना बहुत जरूरी है. बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर. रन संख्या कुल मिलाकर 20 रन बगैर किसी नुकसान के. पहले विकेट के लिए साझेदारी भी बनप रही है. खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते 2 फलंदाजांमध्ये, आणि ती खूप महत्त्वाची सुद्धा आहे या संघासाठी. हो, खूप चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन, पण थोडासा गॅप इथे मिळू शकला नाहीये, कारण चेंडू शॉर्ट फाईनलेला क्षेत्रक्षक तिथे सज्ज होता. सर्कलच्या आधी त्याच्या हातात बरोबर चेंडू जातोय आणि गॅप शोधू शकले नाही. पण इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळते की चांगल्या संघासमोर, चांगल्या संघातल्या गोलंदाजासमोर आपण फाईट देतोय, झुंज देतोय. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कॉन्फिडन्स देणारा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. और प्रसाद, फिरोज जैसे गेंदबाज की कौन नहीं जानता इनको.
इनके खिलाफ इन्होंने रन बनाए, सबसे बड़ी बात है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार समीर, और स्ट्राइक रेन पर बल्लेबाज की बात करें तो अप्पा महाराज छोड़ दिया है। गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ, काफी ऑफ टर्म के बाहर आए और विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाएगी, कोई रन नहीं बनेगा। बिंदी गेंद आते भी पसैदन स्पोर्ट्सचे मालक सोमनाथ महाराज मैदानामध्ये आहेत, अर्थात पसैदन या नावानं स्पोर्ट्सचं दुकान आहे। आज मैदानामध्ये बघितलं तर सोमनाथ मैदानामध्ये आहेत आणि छान पद्धतीची कामगिरी ते करतायत, यात काही शंका नाही आहे। एक ऊंचे कद के गेंदबाज, अगली गेंद शॉट ऑफ गुड लेंथ, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, काटा बदलती हुई थोड़ी सी बाहर निकली और पूरी तरह से छकाती हुई बल्लेबाज को कीपर के दस्तानों में। बिल्कुल आपने सही कहा। और उसके बाद में टप्पा खाने के बाद वो उछाल एक बार परेशान करता है, गति और उछाल के साथ जब गेंद पीछे जाती है तो वो एक बार पे वो परेशानी होती है। और ज्यादा करीब थे, मतलब वो ऑन साइड पर खेलना चाहते थे ना, उतनी जगह नहीं थी। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन समीर द्वारा। रन संख्या फिलहाल 21 रन बगैर किसी नुकसान के। तीसरे ओवर का खेल, बैकफुट पर चले गए, मिस्टर शो के पीछे फाइंड पर खिलाड़ी जो बाउंड्री लाइन पर है, एक रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस जाएंगे, दूसरे के लिए वापस आना चाहते और खराब फील्डिंग हुई है। कमजोर कोशिश, बाउंड्री लाइन पर 2 रनों का इजाफा होता हुआ। 5 ओवर का मैच है, 59 तक जाना है, सफर बहुत लंबा है। रन संख्या 23 रन। आखिरी गेंद प्रसाद शेष, दोनों के लिए होगी विशेष। आखिरी गेंद पर अगर बड़ा शॉट आ गया तो मजा आएगा। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। क्या बात कही है प्रशांत। ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से गेंद का पीछा किया नहीं। जैसे ही देखा गेंद टिप्पा गिरने के बाद जिस अंदाज में वो खड़े थे, स्टंप्स के बाहर आके खड़े थे, शफल हुए थे, लेकिन उसके बाद उन्होंने अपने पैर पीछे खींच लिए। इसी के कारण शॉट यहाँ पे मिस हो गया और गेंद बल्ले के नीचे से निकलती हुई कीपर के दस्तानों में। आखिरी गेंद डॉट। रन संख्या की रुकी है स्कोर कार्ड के ऊपर वो 23 रन, 7.66 का औसत है। जहां पे रिक्वायर रन रेट जो 59 रनों का अगर पीछा करना है तो 11.80, कम से कम पर एक हर एक ओवर के पीछे आपको 12 रन चाहिए थे। अगर देखा जाए तो यहाँ पे 36 रन बनाने चाहिए थे, लेकिन बने हैं सिर्फ 23 और विकेट अभी तक उन्होंने गंवाया नहीं है। ये सबसे अहम बात है इस टीम के लिए। बिल्कुल, देखिए यहाँ से जीत और हार के बारे में चर्चा होगी। पहली बार आप अगर अच्छा प्रदर्शन करके भी जाएंगे, अगर अभी आपके पास मौका है, अगर अच्छा करके भी जाएंगे तो आने वाले मैचेस में, आने वाले टूर्नामेंट में एक बार फिर कॉन्फिडेंस सातवें आसमान की तरफ जा सकता है। मनाली ब्रदर्स की तरफ से एक अच्छा ओवर, 12 गेंदें 36 है। समीकरण अगर देखें तो बिल्कुल चैलेंज है बल्लेबाजों के लिए। पहले 3 ओवर में जो जिस अवसर के साथ रन बनने चाहिए थे वो नहीं बने हैं। गेंदबाजी में परिवर्तन होगा, ज़्यादा समय नहीं जाना चाहिए। पहला ओवर राम का था जिन्होंने 5 रन कर किए, उसके बाद में फिरोज ने 14 रन खर्च किए। समीर का ये ओवर जिसमें 4 रन, बहुत ही अच्छी नपीतुली गेंदबाजी की गेंदबाज ने। चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए दिलीप आए हैं। कदमों का इस्तेमाल, बहुत ही सुंदर स्ट्रोक और शानदार फील्डिंग। ये अप्रोच, ये सोच होना बहुत जरूरी है। और सबसे बड़ी बात है, दाव पे लगाए सब कुछ, रुक नहीं सकते, झुक नहीं सकते, टूट नहीं सकते। ये मैच आप नहीं छोड़ेंगे, पकड़ के रखने की जरूरत है। डेफिनेटली ऐसे ही बल्लेबाजी करनी होगी, आगे बढ़ के खेलना होगा और एक ठोस शुरुआत की अभी जरूरत है। पहले विकेट की पार्टनरशिप, रुक के खेलने की कोशिश, पीछे गए थे, पीछा किया गेंद का, लेकिन गेंद उनसे थोड़ी सी दूर बल्ले से नीचे से निकलती हुई जी कीपर के दस्तानों में। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर रुकी हुई है, स्कोर कार्ड के ऊपर अंकित हो चुके हैं। कुल मिला के वो 24 रन, अभी भी 35 रनों का फासला है, गेंदे शेष है वो 10। बहुत बड़ा फासला मैदान के अंदर। बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा, पहले विकेट का पतन और मलानी ब्रदर्स के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए दिलीप, जिसकी जरूरत थी, और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जाते हुए अप्पा महाराज। आज इतनी अच्छी पारी नहीं खेली। एक बार फिर टिप्पा देखिए, टिप्पा ऑफ टर्म के बाहर है, शपलों के ऑनसाइड की तरफ जाना चाहते थे, ऑनसाइड पर एक अपना पसंदीदा स्ट्रोक खेलना चाहते थे। वही कहानी, अगेन द स्विंग आप खेलने की कोशिश कर रहे हैं, बाहरी किनारा लगा, विकेट कीपर से कोई गलती नहीं है। नहीं, यहाँ पे तारीफ जरूर होगी। वो जो बल्लेबाजी करने वाली टीम आप देख रहे हो, संत ज्ञानेश्वर महाराज, क्योंकि एक कड़ी चुनौती दी है, एक कड़ा मुकाबला देखने को मिल रहा है। वो कोशिश जरूर कर ले, लेकिन उनके कोशिश को यहाँ पे सफलता नहीं मिल रही है। बल्लेबाजी अच्छी हो रही है, एक तरह से अगर देखा जाए सोमनाथ अच्छी बल्लेबाजी कर रहे, 3 चौके उनके बल्ले से अब तक निकले हैं, तो उनसे काफ़ी उम्मीदें है। वो अगर स्ट्राइक पे रहेंगे तो रन आएंगे, चौके देखने को मिलेंगे, छक्के देखने को मिलेंगे, और एक ठोस बल्लेबाजी उनकी तरफ से भी देखने को मिलेगी। तो प्रसाद, इसका मतलब उनको सिंगल लेना था, ना कि वो बड़े शॉट खेलने थे, उनको ज्यादा मौका देना चाहिए। तो 2 सेट बल्लेबाज है, आंखें जम चुकी हैं। अगली गेंद के साथ गेंदबाजी करेंगे। बल्ले का अंडे किनारा, गेंद फाइनल क्षेत्र की तरफ, आउटफील्ड बहुत तेज है, पीछा कर रहे हैं, गेंद क्या रुकने वाली है, और 4 रनों के लिए जाएगी। मच नीडेड
जे झाली पिंपळगाव नगरी टाळ मृदुंगाचा नाद करती वारकरी विठुरायाचा गजर घुमतोय हृदयंतरी मैदानात. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचं नाव आहे सोमनाथ महाराज. गौरव आणि सोमनाथ ही जोडी मैदानामध्ये. यावेळेला खूप चांगला चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा. इथे मात्र एक चौकार आला होता, तिथे नशिबाची साथ होती. त्यानंतर पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरचा चेंडू गोलंदाजाकडनं. एक नॅचरल लेट स्विंग आहे. तुम्ही पाहू शकता गोलंदाज दिलीप बिजवाकडे एक नॅचरल गोलंदाज आणि एक थोडासा लेट स्विंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू फलंदाजाच्या रेंजमध्ये नव्हता आणि थोडासा बाहेर निघून गेला. पुढचा चेंडू थांबून खेळतात. ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगल्या स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न पण नकार दिलाय. फक्त एका दर समाधान. प्रशांत बिल्कुल देखिए 7 गेंदे मतलब आपके पास 6 गेंदे 30 रनों की ज़रूरत है. वैसे अगर देखें तो आप 5 छक्के जड़ेंगे तो ये 30 रन बन सकते हैं. लेकिन फिर भी मुझे लग रहा है कि बल्लेबाजों के लिए चैलेंज है. अब जाकर क्या मज़ा आएगा इस मैच में, क्या बल्लेबाज जान डालेंगे, गेंदबाज असरदार होगी, ये बताने के लिए वापस आएंगे. डीजे हमारे साथ जुड़ रहे, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. आइए डीजे, आपकी बारी आई है. पहली बार यहाँ आए, कैसा लग रहा है? इसका जिक्र तो मैं ज़रूर करना चाहूँगा क्योंकि कल जब हम कल्याण से निकले और ऐसे लगा था कि काफ़ी परेशानी होगी, सफ़र अच्छा नहीं रहेगा क्योंकि स्ट्रेट ट्रांसपोर्ट से हम सफ़र कर रहे थे. लेकिन जो बस मिली वो भी अच्छी थी. लेकिन जो रोड थे मुरबाड से लेके अहमदनगर तक का जो हमने फासला तय किया है, एक मक्खन जैसा, मतलब एक ब्रेड स्लाइस के ऊपर हम जैसे मक्खन लगाते हैं वैसे रोड था. कहाँ पे भी कुछ तरह की यहाँ पे तकलीफ नहीं हुई और काफ़ी आराम से हम यहाँ पे अहमदनगर पहुँचे. लेकिन खास करके इस टूर्नामेंट की जो चर्चा थी देखते ही बनती है. बहुत ही अच्छी, बहुत बेहतरीन टूर्नामेंट. आपका सफर तो बहुत अच्छा है, बल्लेबाजों का सफर इतना अच्छा नहीं रहा, गेंदबाजों देख का रहा है? सफर बहुत अच्छा रहा है. 30 रन अभी भी चाहिए, 6 गेंदे शेष है. बिल्कुल. अब 6 गेंदे 30 रनों की जरूरत है. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे निर्णायक ओवर मैदान के अंदर. उड़ाइए आसमान की तरफ एक बार फिर हवा में गेंद और नो बॉल का इशारा भी हुआ है. मैच समाप्त. ये टीवी ऑन रखिए. क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है. अमर साठे का इशारा आया है. मैंने इसीलिए कहा कि भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है. उम्मीद पर दुनिया अभी भी कायम. अंपायर की भूमिका में जो अंपायर हमको देखने को मिल रहे हैं, अमर है, उसके बाद निर्मल है, जय पवार, फैयाज, काबिल तारीफ. एक भी कंट्रोवर्सी देखने को नहीं मिली है. इसका कारण बहुत ही बेहतरीन अंपायरिंग इस टूर्नामेंट में. अच्छी गेंद, काफी बढ़िया गेंद थी, परफेक्ट यॉर्कर था, लेकिन ये फ्री हिट थी. उसके कारण बाल बच गए बल्लेबाज. मिला सिर्फ 1 रन, वो भी 22 का, टीम के खाते में जुड़ता हुआ. बिल्कुल क्लीन बोल्ड कर दिया था. काफी ऑफ टाइम के बाहर भी आए थे लेकिन फ्री हिट था, तो इसका बिल्कुल फायदा मिलेगा. आपके पास 5 गेंदे 27 रनों की जरूरत है. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. इस खेल को लिफ्ट, मतलब बल्लेबाजों को अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत, तभी जाकर बात बनेगी. मैं समझ सकता हूँ चैलेंज तो है, लेकिन आप बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं तो जी जान लगा के खेलने की जरूरत है. सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी. फिरोज एक काबिल तारीफ जो कि बल्लेबाज गेंदबाज है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. और सामने बल्लेबाज जो कि अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश कर रहे हैं. इनके पास रफ्तार है, अच्छे यॉर्कर भी डालते हैं और क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इस बार उड़ाया आसमान की तरफ, बाबा में गेंद है, पीछे खिलाड़ी फाइन लेग पर और ये कैच. दूसरे विकेट का पतन. फिरोज पहले ओवर में महंगे, इस ओवर में बहुत ही अच्छी असरदार गेंदबाजी. जिस तरह से हमने बात की, चर्चा की, यहाँ पे जो टीम बल्लेबाजी कर रही है, रनों का पीछा कर रही है, संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट टीम आळंदी देवाची, बेहतरीन बल्लेबाजी, अच्छी यहाँ पे कोशिश, अच्छी टीम के सामने एक अच्छा संघर्ष, एक अच्छी यहाँ पे रणनीति के साथ यहाँ पे उतरे थे. लेकिन सभी बल्लेबाजों की काफ़ी डॉट गेंदें भी देखने को मिली, बड़े शॉट यहाँ पे देखने को नहीं मिले. खास करके सोमनाथ की अगर बात करें तो दूसरे ओवर की अगर बात करें तो 3 चौके देखने को मिलेगी फिरोज के ओवर में. उसके बाद कोई बड़ा स्ट्रोक नहीं है और इसी के कारण ये टीम अब पीछे जाती हुई पूरी तरह से. रन संख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 32 रन. अभी भी 3 गेंदे शेष, 27 की आवश्यकता. सुंदर के न्यूयॉर्क लेके चले गए थे और काफी ऑफ टाइम के बाहर जाके फाइन खेलना चाहते थे. बड़े शॉट चाहिए. देखिए इस वक्त आप ये ना सोचे कि हार की तरफ हम जा रहे हैं, ये सोचे कि हम पहला मैच खेल रहे हैं तो थोड़ा इम्पैक्टफुल आने वाले 2 गेंदों पर 2 अच्छे शॉट खेलिए, क्योंकि आने वाले समय में जो टूर्नामेंट हो जाएंगे ना वहां आपको फायदा मिलेगा.
अब ये फिरोज जो है प्रोफेशनल खिलाड़ी है, कौन नहीं जानता, सामने जो टीम है जिनके पास एक्सपीरियंस नहीं है, तो इसका फायदा उठा। अब मैच में क्या होने वाला है बताने की जरूरत नहीं है, लेकिन आप अच्छा खेल सकते हैं, एक अच्छा मैसेज जा सकता है यहां से। फिरोज तैयार, 2 गेंदे 26। फील्डिंग देखिए तो इस वक्त मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, बाहरी किनारा है, विकेट के पीछे जो कि विकेट कीपर है, तो इसी के साथ और एक विकेट। सुंदर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। प्रोफेशनल गेंदबाज इस तरह से होते हैं, टिप ऑफ टाइम के बाहर आड़े बल्ले से खेलने की कोशिश और खड़े खड़े खेलने का प्रयास जब प्रसाद होता है ना, तो इस तरह से विकेट भी गिरते हैं। इसके पहले सत्र में नवनाथ ने जिस तरह से यहाँ पे बातचीत की ओमी के साथ, उन्होंने कहा कि आनंदी में जो टूर्नामेंट हुई आनंदी प्रीमियर लीग में, तो उसमें से गिने चुने खिलाड़ियों को लेके एक अच्छी टीम बनाई है। और सच में कहूँगा कि इतने बड़े टूर्नामेंट में एक प्रोफेशनल क्रिकेटर्स के सामने, बड़े बड़े टीमों के सामने अपने टीम को प्रेजेंट करना, उनसे खेल करवा के लेना, एक काफ़ी बड़ी बात है। और सराहना करना चाहूँगा इस टीम की, संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब। ये शुरुआत है, देखिए एक बार फिर आप हार के कगार पर है। नहीं, स्विच हिट करने का प्रयास, रफ्तार तो इनके पास है, सही ठिकाने में गेंदबाजी। इसी के साथ ये मुकाबला शानदार तरीके से मलाली ब्रदर्स ने जीत लिया है। कांग्रेचुलेशन। इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे और इसके बाद में गोविंद यूनाइटेड क्रिकेट क्लब उमरगा वर्सेस देसाई यूनाइटेड ग्रुप पिंपरी चिंचवड़ के बीच मुकाबला होगा। सिरसा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 सीजन 2 और एक बड़ा मुकाबला बिल्कुल आ रहा है। हम आपको मैन ऑफ द मैच की तरफ लेके जाएंगे और 2 साथी हमारे साथ रहेंगे कॉम्बॉस में, जो इस मैच का आंखों देखा हाल बताएंगे। तो हमारे साथ जुड़ेंगे कुणाल दाते सर और इरशाद भाई। तो चलिए, एक मराठी की मीठी आवाज़ जिन्होंने ऑलरेडी आईपीएल की है, और हमारा भाग्य है कुणाल सर, इसलिए मैं कह रहा हूं कि टेनिस क्रिकेट का एक कमेंटेटर जो आईपीएल में जाके कमेंट कर, क्योंकि जो कमेंट करने वाला जो पैनल होता है ना, उसके पीछे वो क्रिकेट का